आज सकाळ सकाळी लय लवकर उठून शूटसाठी आलेलो आणि लवकर उठल्यामुळे आपलं डोळे एवढं सुचलेलं काय बोलायचं. तर आपल्याला शूट मिळालेलं ट्रान्सपोर्ट लाईनचा वार्षिक स्नेह संमेलन होता, त्यासाठी मी आलेलो येल्डोलांवर. असं करायचं होती की तिथं सगळ्या आलेल्या पब्लिकचं आणि सगळ्या केलेल्या डेकोरेशनचं आपल्याला कव्हर करायचं होतं. हॉलवरचं इंटेरियर सगळं कव्हर करून झाल्यानंतर प्रमुख पाहुण्याची एंट्री व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकाला कॅप्चर करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तेवढ्याच मी छोटे छोटे बाईट्स मेन कार्यक्रम तेवढा कव्हर केला. कार्यक्रम कसा लेटनं सुरू झाल्यामुळे जेवणाची पण वेळ निघून गेलेली. त्यात भुका एवढा जाम लागलेली कधी एकदा जेवणाचा. त्यात जेवण नॉनव्हेज होतं. पाडला पिट्टा जोरात दिला, तनका एकदम जोरात की झोप यायला एवढं खाल्लं. आवरून घरी आलो आणि फ्रेश होऊन मी निघालेलो गांधीनगर. गांधीनगरात नुकताच एक फूड मॉल सुरू झालेला आणि त्या फूड मॉलची ऍड करायची ऑर्डर मिळालेली आपल्याला. त्यासाठी मी मॉलवर गेलो आणि तिथल्या काही कॅन्डिडेट गोष्टी कॅप्चर करायला मी सुरुवात केली. तिथं आलेलं जेवायला पब्लिकचं पण रिव्ह्यू घेतलं आणि मी शूट कम्प्लीट केला. पब्लिकनं आपल्याला कॉपरेट एकदम खतरनाक केलं, कारण की त्यांना तिथलं जेवण एवढं आवडलेलं की नाही, मला काय व्हिडिओमध्ये असं तिने आग्रह करून असलेलं बघा. शिर्लीच्या पंपात तेल टाकलं आणि मी निघालेलो साधे मादेला. जाता जाता केतन माऊन टावड्यावरून उचललो, कारण की साधे मादेवरती एक फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसच्या लॉनचं काम द्यायचं होतं साहेब. फार्म हाऊस एकदम क्वालिटी विषयी होता. किरकोळमध्ये काम चाललेलं, चालते म्हणलं तिकडे त्यांचं काय असेल. तेवढ्यात आमच्या सौर्या पोराकडे वाढदिवस होता आणि त्याचा जरा शूट घ्यायचं म्हणलं फार्म हाऊसवर. तेवढंच किरकोळमध्ये शूट घेऊन ठेवलं. वाढदिवसाचा सेटअप पण एकदम जोरात लावलेला, काय विषय हाड गेलता. वाढदिवसाचा शूट कंप्लीट केला आणि मारली गलटी मग.